नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट आहे। ती अपडेट कोणती आहे चला तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अपडेट अशी आहे, उतारवयात द्यावी लागणार शिक्षकांना TET 2 लाख शिक्षक चिंतेत, सरकारच्या भूमिकेनंतर शिक्षण विभाग काढणार आदेश। सोलापूर तालुक्यात तारीख 3 शालेय शिक्षण विभागाने 13 फेब्रुवारी 2013 रोजी आदेश काढून प्राथमिक शिक्षकांसाठी TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक केली। मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी नोकरीला लागलेल्या शिक्षकांसाठी देखील TETचे बंधन घातले आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षणावरील ज्या शिक्षकांचे वय 53 वर्ष आहे त्यांना 2 वर्षात TET उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे। राज्यात 53 वर्षावरील अंदाजे 1,49,000 शिक्षक आहेत। प्राथमिक शाळांमधील 53 वर्षापर्यंत सर्व शिक्षकांना 2 वर्षात TET उत्तीर्ण करावी, अन्यथा त्यांच्यावर सक्तीचा सेवानिवृत्तीची कारवाई करावी असे आदेश आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह बहुतेक राज्य सरकार पुढे पेच निर्माण झाला आहे। शालेय शिक्षण विभागाने शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे। दुसरीकडे शिक्षकांमध्ये संभ्रम असून ते वयाची 50 वर्षे पार केलेल्या शिक्षकांना आता त्यांच्या नातवंडांसोबत TETची परीक्षा द्यावी लागणार आहे। त्यासाठी अवघ्या 2 संधी देण्यात आल्या आहेत। राज्यात प्राथमिक शाळांची संख्या 65,080 तर उच्च प्राथमिक शाळांची संख्या 22,360 इतकी आहे। या शाळांत सुमारे 5.25 लाख शिक्षक असून त्यातील 2013 पूर्वीच्या सर्व शिक्षकांना ज्यांचे वय 53 वर्षापर्यंत आहेत असे देखील TET उत्तीर्ण व्हावी लागणार आहे। परंतु फेब्रुवारी 2013च्या पूर्वीच्या शिक्षक सेवेत येताना त्यांना ही अट व शर्त लागू नव्हती। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर महाराष्ट्र शासन आपले म्हणणे सादर करेल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिक शिक्षणासाठी TET बंधनकारक असल्याचा निकाल दिला आहे। 110 पानांचा तो आदेश असून त्यावर अभ्यास करून शासनाकडे आदेश प्राप्त होतील, त्यानुसार आम्ही कार्यवाही करणार आहोत, असं कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर यांनी म्हटलं आहे। तर प्राथमिक शाळांची स्थिती काय आहे तर बघूया। एकूण शाळा 87,440, शिक्षकांची एकूण संख्या 4,79,000। TET द्यावी लागणारे शिक्षक अंदाजे 1,49,000। TET उत्तीर्णतेसाठी मुदत आहे 2 वर्ष। शिक्षकांची पदोन्नती आता TETवरच। शिक्षण सेवकांना 3 वर्षानंतर उपशिक्षक म्हणून संधी मिळते, त्यानंतर सहशिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक आणि पुढे देखील पदोन्नती मिळतात। पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर TETची अट घालण्यात आल्याने सेवाज्येष्ठ शिक्षकांऐवजी TET उत्तीर्ण असलेला ज्युनियर शिक्षक मुख्याध्यापक होणार आहेत। त्यांना शिक्षक व शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे। या पार्श्वभूमीवर त्या नियमावली संदर्भात शासनाने धोरण निश्चित करावे असा पत्रव्यवहार शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे। तर ही होती शिक्षक भरतीबद्दल आलेली नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।